कसे काय मजेत ना? सगळेजण मजेत असावे हेच देवाचरणी प्रार्थना आहे. आपण अनेक पदार्थ बनवतो आणि सिंपल आणि इझी पद्धतीने बनवायचे म्हणजे ब्रेड फोडणी. मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांना आवडणारे आणि एकदम सॉफ्ट म्हणजे तोंडात कोणाला दात पण नसतात ना, त्याने पण आरामात खावं असं. कसं बनवायचं बघूया. ब्रेडचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे. आमच्या घरात तर आता ब्रेड अवेलेबल असतातच, तर आणून ठेवतो. तर 2 दिवस झालेले असतात तर नको असते. त्या टायमाला अशा प्रकारे रेसिपी आपण करून घ्यायचा. तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये राई, जिरा, बारीक चिरलेले, हिरवी मिरची आणि कांदे, 2 कांदे त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. फोडणीला थोडं जास्त कांदे पाहिजे. कांदा इकडे थोडे लालसर झाले की मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं जिरा पावडर आणि थोडीशी धनिया पावडर आणि चाट मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. म्हणजे मुलांना पण खूप आवडतो. ब्रेड थोडे शिळे असले की म्हणजे 2 दिवसाचे असले की मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध शिंपडून ठेवायचं, म्हणजे एकदम नरम होतात. आता तुकडे केलेले ब्रेड त्याच्यामध्ये घालून सगळं छान करून घ्यायचं आणि वरून थोडीशी शेंगदाण्याची कूट आणि चवीनुसार मीठ फोडणीत घातले तरी पण चालते, आता वरून घातले तरी पण चालते. मग छान असे सगळं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिट झाकण घालून वाफवून घ्यायचा. एकदम सॉफ्ट आपली ब्रेडचा नाश्ता रेडी होतो. एकदम सॉफ्ट, मुलायम, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा. तेच खाऊन खाऊन कंटाळ येतो. तर अशा रेसिपीचा चव घ्यायचा आणि नंतर थोडे ओले खोबरे पाहिजे असेल तर घालायचं, नाही तर असंच सिंपल आणि इझी खूप छान लागतो. एकदा आपण नाही खाल्ले तर ट्राय नक्की करा. सकाळ सकाळच्या टायमाला मुलांना फारच गडबड असते आणि काय करायचं समजत नाही, त्यावेळी पण लवकरात लवकर हा रेसिपी तयार होतो. नाही खाल्ले तर एकदा तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला कोणतरी नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.